नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो। तुम्हाला कोणतीही शासकीय मदत किंवा शासनाचा लाभ घ्यायचा असेल सरकारी योजनेचा, तर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जे आहे ते ई-पीक पाहणी करणं गरजेचं आहे। म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणत्या पिकाची लागवड केलेली आहे हे तुम्हाला सातबाऱ्यावरती दिसत असते, नमुना 12मध्ये। तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ई-पीक पाहणी जी आहे ती कशा पद्धतीने करायची याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। जर तुम्ही ई-पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला कोणत्याही शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारे लाभ असेल किंवा नुकसान भरपाईची मदत असेल ती दिली जात नाही। कोणतीही मदत देण्याच्या पूर्वी तुमच्या सातबाऱ्यावरती कोणत्या पिकाची नोंद केलेली आहे हे सुद्धा तपासलं जाते आणि त्यानंतर तुम्हाला जी काही मदत आहे ती दिली जात असते। त्यासाठी खरीप हंगामासाठी जी काही ई-पीक पाहणी जी आहे ती सुरुवात झालेली आहे। 15 सप्टेंबरपर्यंत तुम्ही ई-पीक पाहणी करू शकता। तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण मोबाईल ॲपच्या माध्यमातून ई-पीक पाहणी DCS ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ई-पीक पाहणी कशा पद्धतीने केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी एक विनंती आहे, एक छोटीशी विनंती आहे, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्हाला सर्वात आधी गुगल प्ले स्टोअरवरती ई-पीक पाहणी DCS ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करायचं आणि जी काही परमिशन मागते ती परमिशन तुम्हाला अलाउ करायचं आहे। त्यानंतर याला राईट साईडला असं साईडला सरकवायचं आहे। त्यानंतर महसूल विभाग या ठिकाणी दिसणार आहे। यामध्ये जे काही वेळापत्रक आहे हंगाम, रब्बी, खरीप, उन्हाळी, त्यानंतर शेतकरी स्तरावरील कालावधी रब्बी हंगामासाठी 1 डिसेंबर ते 14 जानेवारी, खरीपसाठी 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर आणि उन्हाळीसाठी 1 एप्रिल ते 15 मे अशा पद्धतीचा कालावधी आहे शेतकऱ्यांसाठी। या कालावधीमध्ये त्यांना ई-पीक पाहणी करावी लागते। वरती महसूल विभागमधून तुमचा जो काही महसूल विभाग आहे तो निवडून घ्यायचा, अमरावती, संभाजीनगर, कोकण जो काय असेल तो, आणि हिरव्या बाणावरती लॉग इन पद्धतमध्ये शेतकरी म्हणून लॉग इन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मोबाईल नंबर शेतकऱ्याचा टाकायचा आहे आणि त्यानंतर संपूर्ण नाव शेतकऱ्याचं आणि मोबाईल नंबर इथे प्रविष्ट करा मध्ये टाकून संकेतक पाठवावरती क्लिक करायचं आहे। नंतर OTP टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन जर होत नसेल, खातेदाराची नोंदणी झालेली नाही असं जर येत असेल तर मग तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जिल्हा निवडायचा, तालुका निवडायचा आणि ज्या ठिकाणी तुमची शेती आहे तो शेती आहे त्या गावाचं नाव तुम्हाला निवडायचं आणि हिरव्या बाणावरती क्लिक करायचं। राईट साईडच्या जे साईडला बाण दाखवत आहे हिरव्या रंगाचं त्या बाणावरती क्लिक करायचं। गावाचं नाव, तालुका आणि जिल्हा टाकून जे आहे ते या बाणावरती क्लिक करायचं आहे। या बाणावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला आता पहिले नाव, मधलं नाव, आडनाव, खाते क्रमांक किंवा गट नंबर इत्यादीपैकी कोणतीही माहिती टाकून तुम्ही इथे जे आहे ते खातेदाराला सर्च करू शकता। तर इथे नंबर टाकल्यानंतर शोधावरती क्लिक करायचं। त्यानंतर जे काही खातेदाराची नावं आहे ते तुमच्यासमोर येतील। यापैकी ज्या खातेदाराच्या नावाने तुम्हाला ई-पीक पाहणी करायची असेल त्याचं नाव सिलेक्ट करायचं आणि हिरव्या बाणावरती क्लिक करायचं म्हणजे पुढे जा। त्यानंतर त्याचं नाव आणि खाते क्रमांक दिसेल। आता तुमचा खाता क्रमांक, सर्वेक्षण क्रमांक यशस्वीरित्या नोंदणी झालेली आहे, नोंदणीकृत झालेला आहे, म्हणजे जे काही रजिस्ट्रेशन आहे त्यात आपलं झालेलं आहे। आता पुन्हा एकदा खातेदाराच्या नावावरती क्लिक करायचं। तुमचं नाव इथे आता तुम्हाला दिसणार आहे कारण की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। ते नाव तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथून खालून आणि त्यानंतर हिरव्या बाणावरती क्लिक करायचं राईट साईडच्या। त्यानंतर आता अशा ऑप्शन दिसतील तुमच्यासमोर। यामध्ये काही कायम पड, चालू पड असेल, तुम्हाला नोंदवायचं असेल यावर्षी तर ते नोंदवू शकता। दुसरा ऑप्शन आहे पीक माहिती नोंदवा। यावरती क्लिक केल्यानंतर खाते क्रमांक, सर्वे नंबर, हंगामामध्ये खरीप निवडायचा आहे, पिकाचा वर्गामध्ये निर्भळ पीक म्हणजे जर सोयाबीन असेल, फक्त माळा असेल तर निर्भळ पीक येणार आहे। त्यानंतर तुम्ही सोयाबीन आणि तूर पेरलं असेल तर मिश्र पीक येणार आहे, किंवा मग सोयाबीन, तूर, मूग, उडीद असं काही असेल तरीसुद्धा मिश्र पीकच येणार आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर निर्भळ पिकाचा प्रकार, त्यानंतर पिकाचा वर्ग झाला। त्यानंतर मुख्य पीक कोणतं आहे, यामध्ये सोयाबीन आहे का, सोयाबीन सिलेक्ट करायचं आहे। किती क्षेत्रामध्ये सोयाबीन पेरला ते, त्यांचं सोयाबीन लागवडची दिनांक। त्यानंतर दुय्यम पीकमध्ये आता तुमचे 2 पिकं असू शकतात किंवा 3ही असू शकतात। तर आता दुय्यम पीकमध्ये आपलं माझं एकच आहे तर मी ते एकच टाकणार आहे, तूर। तर किती क्षेत्रामध्ये तूर पेरले आहे ते क्षेत्र टाकायचं आहे, पिकाचे नाव टाकायचं आहे तूर, त्यानंतर हंगाम टाकायचा आणि लागवडीची दिनांक टाकायची। त्यानंतर दुय्यम पीक आणखीन असेल तर ते 2मध्ये येणार आहे आणि आणखीन जर दुय्यम पीक असेल म्हणजे मूग, उडीद असेल तर ते दुय्यम पीक 3मध्ये येणार। त्यानंतर जलसिंचनाचे स्त्रोतमध्ये जर तुमची विहीर, कालवा जे काय असेल ते टाकू शकता। जर कोरडवाहू असेल तर 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा, अजलसिंचित किंवा कोरडवाहू, आणि त्यानंतर पुढे जा। एवढी माहिती टाकल्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला पुढे जावरती क्लिक करायचं आहे। पुढे जावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काही आता तुम्हाला लोकेशन ऑन करायला इथे सांगणार आहे। पिकाची माहिती व्यवस्थित टाकायचं आहे, क्षेत्र वगैरे, लागवडीची दिनांक आणि नाव पिकाचं। लोकेशन ऑन करायला सांगेल तर लोकेशन ऑन करून घ्यायचं आहे। लोकेशन ऑन केल्यानंतर तुम्ही तुमचा जे काही सर्वे नंबर आहे आणि तुमचं जे काही लोकेशनचा बाण आहे ते इथे लोकेशनचा बाण तुमच्या सर्वे नंबर जवळ आला पाहिजे आतमध्ये, बरोबर। तर त्या हिशोबाने तुम्हाला जे आहे ते थोडंसं जी काही तुमची जागा आहे ती इथे लोकेशन उगा जागा सेट करायची आहे। तर तुमचं जे काही सर्वे नंबर त्यामध्ये तुमचं लोकेशन आलं
तर मग तुम्हाला इथे फोटो काढायची प्रोसेस करायची. फोटो काढण्यासाठी काही मेसेज येईल, अंतर इथे थोडंफार जास्त असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही, ओके करायचं आहे. आणि अशा पद्धतीने जे काही तुमचा मुख्य पीक असेल, आधी मुख्य पिकाचा फोटो घेऊन घ्यायचा आहे, जसं की सोयाबीनचा. आणि अशा पद्धतीचा त्यानंतर दुसरा जे आहे ते इथे आता दुय्यम पिकाचा फोटो तुम्हाला काढायचा आहे, म्हणजे छायाचित्र 2. तर या दुय्यम पिकामध्ये तुम्ही तुरीचा फोटो, अशा पद्धतीचा एरर सूचना आली तर याला फक्त ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. दुय्यम पिकाचा आता फोटो आपण इथे काढत आहोत. दुय्यम पीकमध्ये तूर आपण टाकलेली आहे, त्याच्यामुळे इथे तुरीचा फोटो जे आहे अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुरीचा फोटो जे आहे ते काढू शकता. जर तुम्हाला वाटलं व्यवस्थित फोटो आला नाही तर त्याला कट करून पुन्हा सुद्धा जे आहे ते फोटो रिटेक करू शकता. त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने आपले छायाचित्र 1, छायाचित्र 2 इथे झालेलं आहे. त्यानंतर खाली हिरव्या रंगाची राईट आहे. सर्व माहिती बरोबर असेल तर राईटवरती क्लिक करायचं. तुमचा फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसेल. यामध्ये तुमची पीक पाहण्याची दिनांक असेल, किती क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे, त्यानंतर मुख्य पीक किती क्षेत्रामध्ये आहे, त्यानंतर दुसरं पीक कोणतं आहे, जलसिंचनाचे स्रोत, संपूर्ण माहिती तुम्हाला दिसणार आहे, क्षेत्रफळ दिसणार आहे. त्यानंतर सर्व बरोबर असेल तर मग तुम्हाला सबमिट करायचं आहे. आय ॲक्सेप्टवरती क्लिक करून ठीक आहे वरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काही माहिती आहे ती सबमिट होणार आहे. पिकाची माहिती पहा या ऑप्शनमध्ये आल्याच्यानंतर तुमच्या पिकाची माहिती दिसणार आहे, सर्व नंबर दिसणार आहे. यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती करू शकता, डिलीट करायचं असेल तर डिलीटसुद्धा करू शकता. त्यानंतर बांधावरची झाडे नोंदवू शकता तुम्ही इथूनच. आणि तुमच्या गावामध्ये किती शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई पीक पाहणी केलेली आहे त्यांची जर तुम्हाला यादी पाहायची असेल तर शेवटचं ऑप्शन आहे. या ऑप्शनमध्ये ज्यांच्या नावाच्या वर असं हिरव्या जे आहे ते हिरवं डार्क कलर इथे दाखवत असेल, समजून घ्यायचं त्यांची काही ई पीक पाहणी झालेली आहे. आणि ज्यांच्या नावाच्या समोर किंवा त्यांच्या नावाच्या वर असं पांढरा कलर दाखवत आहेत, समजून घ्यायचं त्या शेतकऱ्याची अजूनही ई पीक पाहणी राहिलेली आहे. तर अशा पद्धतीने तुमचं नाव या यादीमध्ये तुमच्या नावासमोर जे आहे ते हे डार्क ग्रीन कलर आला पाहिजे, म्हणजे तुमची जी ई पीक पाहणी आहे झालेली आहे. आणि जर तुमच्या नावासमोर व्हाईट कलर असेल तर समजून जायचं तुमची ई पीक पाहणी राहिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या गावामध्ये किती शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई पीक पाहणी केलेली आहे की नाही त्यांची यादीसुद्धा इथून तुम्ही पाहू शकता. तसेच यामध्ये कायमपड चालूपड असेल, तुमच्या बांधावर जी काही झाडं असेल त्याचीसुद्धा तुम्ही नोंद करू शकता. जर तुमचं इथे फक्त निर्भळ पीक असेल, म्हणजे एकच पीक असेल तर एका पिकाची सुद्धा तुम्ही माहिती देऊ शकता. जर मिश्र पीक असेल, जसं की तूर, सोयाबीन बऱ्याच जणांचं असते किंवा मूग असते, उडीद असते, तर त्याचीसुद्धा तुम्ही माहिती देऊ शकता. फक्त तुम्हाला क्षेत्रफळ जे आहे ते व्यवस्थित टाकायचं आहे, जेणेकरून तुम्ही विमा काढला असेल तर मग विम्यावर जसं क्षेत्र टाकलं असेल तसं सुद्धा क्षेत्रफळ तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही ई पीक पाहणी करायची होती. जे कोणी आपले ओळखीचे शेतकरी मित्र असतील त्यांच्यामध्ये ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच महत्त्वपूर्ण शेतीविषयक माहिती आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण माहिती व नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.